ख्रिस्तामध्ये प्रिय भाविक हो, जग म्हटलं म्हणजेच सर्व काही चांगल्या गोष्टी नसतात. त्यामध्ये काही गोष्टी चांगल्या असतात आणि काही गोष्टी वाईटही घडत असतात. चांगल्या गोष्टी करणारे देखील व्यक्तीच आहेत आणि वाईट गोष्टी करणारे देखील व्यक्तीच असतात. आणि म्हणूनच चांगल्या व्यक्तीमधील आणि वाईट मार्गावरती चालणाऱ्या व्यक्तीमधील फरक समजून घेण्यासाठी परमेश्वर आज आपल्याला सावध करत आहे आणि स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की जे लोक स्वतःला चांगले म्हणून समजतात परंतु आतमधून ते कपटाने भरलेले आहेत, आतमधून जे वाईट विचाराने भरलेले आहेत, ज्यांच्या मनामध्ये वेगळा प्लॅन चालू आहे, अशा वाईट लोकांपासून सावध राहण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना पाचारण करत आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त अशा लोकांना जे बाहेरून निष्पापी दाखवतात, जे बाहेरून चांगले आहेत असे दाखवतात परंतु आतमधून वेगळ्या गोष्टीने भरलेले आहेत, अशा लोकांना खोटे प्रवक्ते, खोटे संदेष्टे या नावाने हाक मारत आहे. आणि हे संदेष्टे बाहेरून कोकरासारखे निष्पापी दिसतात, हे संदेष्टे बाहेरून फार पवित्र दिसतात परंतु आतमधून ऍक्च्युली ते लांडग्यांचे सोंग घेऊन येत असतात. आतमधून त्यांच्याकडे लांडग्याचं जीवन असते. आणि म्हणून अशा लोकांपासून सावध राहण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला पाचारण करत आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने जी आपल्याला महान अशी देणगी दिलेली आहे ती म्हणजे आपलं ज्ञान. ज्ञानाला जुन्या करारामध्ये एका मोतीप्रमाणे, हिऱ्याप्रमाणे मानलं जाते. आणि ज्या व्यक्तीकडे हे ज्ञान असते ती व्यक्ती चांगलं काय आहे, वाईट काय आहे यामधील फरक नेहमी स्पष्ट करत असतो, यामधील फरक जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो व चांगले ते स्वीकारत असतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सर्वांना आपल्या जवळ असलेल्या ज्ञानाचा आणि सत्सत विवेक बुद्धीचा योग्य तो वापर करण्यासाठी आपल्याला पाचारण करत आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे या लोकांना आपण कशा प्रकारे ओळखावं. या लोकांचं वर्तन तसं असते, कारण कोणीही चांगल्या झाडावरून वाईट फळे काढत नाही आणि कोणीही वाईट झाडावरून चांगले फळ करत नाही. कारण चांगले झाड हे शेवटपर्यंत मरेपर्यंत चांगलेच फळ देत असते. ते कधीही आपल्या जीवनामध्ये बदल घडून आणत नाही. आज चांगले फळ आणि उद्या पूर्णपणे वाईट फळ देण्यासाठी झाड कधीही तयार नसते. आणि त्यामुळे जे चांगलं झाड असते, सुदृढ झाड असते, ते आतमधून सुदृढ असते, बाहेरून सुदृढ असते व त्याची फळे देखील चविष्ट असतात, त्याचे फळे देखील मनाला आनंद देणारे असतात. परंतु वाईट झाड हे कितीही बाहेरून सुदृढ असलं तरी आतमधून ते वाईटच फळ देत असते. त्याची फळ नेहमी वाईटच असतात आणि शेवटपर्यंत टिकणारे नसतात. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे अशा लोकांच्या फळावरून, म्हणजेच त्याच्या वर्तनावरून, म्हणजेच त्यांच्या बोलण्यावरून, म्हणजेच त्याच्या वागण्यावरून आणि त्याने जे फळे निर्माण केलेले आहेत त्यांच्यावरून आपण त्याची पारख करू शकतो. आणि म्हणूनच कधी कधी आपण लोकांवरती पूर्णपणे विश्वास ठेवतो, आपण सर्वांनाच पवित्र मानतो, आपण सर्वांच्या हातामध्ये आपलं जीवन समर्पित करतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्त तसं करण्यासाठी आपलं पाचारण करत नाही, तर प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला झाड कसं आहे, त्याचं फळ कसं आहे, त्याची योग्य तो पारख करून मगच त्या व्यक्तीवरती विश्वास करण्यासाठी पाचारण करत आहे, मगच त्या व्यक्तीची सेवा करण्यासाठी पाचारण करत आहे. कारण आपण जर संपूर्णपणे स्वतःला त्या व्यक्तीच्या हातात समर्पित केलं तर कदाचित ती व्यक्ती आपली ऍडव्हान्टेज घेणार आहे, स्वतःच्या उपभोगासाठी आपला फायदा करून घेणार आहे. आणि म्हणून आज प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे जे लांडग्याच्या रूपामध्ये आहेत किंवा ज्यांनी मेंढराचं रूप धारण केलेलं आहे परंतु आतमध्ये ज्यांच्याकडे लांडग्याचं हृदय आहे त्या लोकांपासून सावध राहा. कारण ते फक्त तुम्हाला थोडेसे वर नेतील आणि नंतर तुमचा नाश करण्यासाठी तयार असतील. परंतु अशा लोकांची पारख तुम्हाला नक्कीच तुमच्या ज्ञानाने होणार आहे. आज
परमेश्वराकडून हे जीवन जगण्यासाठी ज्ञानाची विशेष देणगी मागूया की जी सत्सत विवेक बुद्धी ज्ञान परमेश्वराने शलोमोन या राजाला दिलेलं होतं तेच ज्ञान आपल्या सर्वांना द्यावं, योग्य तो निर्णय घेण्यासाठी, योग्य त्या मार्गावरती मार्गक्रमण करण्यासाठी. परमेश्वर आज आपल्या सर्वांना कृपा व विशेष म्हणजे ज्ञानाची देणगी देवो. आमीन.